सार्वजनिक खर्च म्हणजे शासनाकडून समाजाच्या संरक्षण, विकास व कल्याणासाठी केला जाणारा खर्च होय. आधुनिक काळात सर्व देशांमध्ये, विशेषतः विकसनशील देशांमध्ये सार्वजनिक खर्चात सातत्याने वाढ होताना दिसते. त्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. शासनाच्या कार्यात वाढ. आधुनिक काळात शासन केवळ संरक्षण व कायदा सुव्यवस्था यापुरते मर्यादित नाही. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना इत्यादी अनेक कार्ये शासन पार पाडते. कार्यांची व्याप्ती वाढल्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. 2. लोकसंख्येची जलद वाढ. भारतासारख्या देशात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास इत्यादी गरजा वाढतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाचा खर्च वाढतो. 3. शहरीकरणात वाढ. ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, वीज, गृहनिर्माण यावर मोठा खर्च करावा लागतो. शहरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खर्च वाढतो. 4. संरक्षण खर्चात वाढ. आंतरराष्ट्रीय तणाव, युद्धसदृश परिस्थिती आणि आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज यामुळे संरक्षण खर्च वाढतो. सैन्य, तंत्रज्ञान व सुरक्षा यावर मोठा खर्च करावा लागतो. 5. लोकशाही शासन पद्धती. निवडणुका, राजकीय प्रक्रिया, प्रशासन इत्यादी लोकशाही व्यवस्थेमध्ये खर्चिक असतात. त्यामुळे शासनाचा एकूण खर्च वाढतो. 6. भाववाढ. वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यामुळे शासनाला अधिक खर्च करावा लागतो. पगार, बांधकाम, खरेदी इत्यादी क्षेत्रामध्ये खर्च वाढतो. 7. औद्योगिक व आर्थिक विकास. औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा, वीज, वाहतूक या गुंतवणूक यावर खर्च करावा लागतो. विकास योजनांमुळे सार्वजनिक खर्च वाढतो. 8. आपत्ती व्यवस्थापन. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, भूकंप, वादळ आणि मानवनिर्मित आपत्ती यामुळे मोठा खर्च करावा लागतो. मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी शासनाचा खर्च वाढतो. निष्कर्ष. आधुनिक काळात कल्याणकारी राज्याची संकल्पना वाढल्यामुळे शासनाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे ही नैसर्गिक व अपरिहार्य प्रक्रिया आहे.